So this is like our first lecture. I'm really, really glad that I can welcome you here right now. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी तुम्हाला जो हा विषय आत्ता शिकवायला घेणार आहे किंवा हा टॉपिक आहे, कारण तो इतका सोपा, तुम्ही इतके वेळा आत्तापर्यंत त्याचा अभ्यास केलाय. मायक्रो आणि मॅक्रो मधला फरक, मायक्रो कुठून आलं, मॅक्रो कुठून आलं. डू यू रिमेंबर ऑल दॅट? तुम्ही हे सगळं आधी शिकलायत याच्याबद्दल? Yes, करेक्ट. ma'am. व्हेरी गुड. सो तुम्हाला जर लक्षात येत असेल तर इट इज रिअली स्मार्ट वर्क. आपण त्यातले बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या की आपलं भरपूरसं काम होतं. दुसरी गोष्ट म्हणजे लक्षात ठेवायची अशी की मायक्रो इकॉनॉमिक्स काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स काय, त्याच्यावर येणारे बेसिक प्रश्न हे सेम असतात. जनरली या धड्यावर बघितलं तर व्हॉट इज मॅक्रो इकॉनॉमिक्स, explain the importance of macroeconomics, what is macroeconomics, explain the subject matter or scope of macroeconomics. असे बेसिक काइंडचे क्वेश्चन या धड्यातून इमर्ज होऊ शकतात, राइट? तो आपको समझ में आ रहा है? तो अगर आप ध्यान दें तो छोटे छोटे डिटेल जब भी मैं आपको नोट्स दूं या फिर आपके पास है अगर, तो आप वो याद करके रखें अगर एमसीक्यू के बारे में हम जान रहे तो, या फिर यू कैन जस्ट गो फॉर नोट्स, बड़े वाले नोट्स प्रिपेयर करो, उससे छोटे वाले अपने आप तैयार हो जाएंगे. ओके, तो इंट्रोडक्शन में कुछ नई चीजें शायद जो हमें याद नहीं है वो वाली है. इकोनॉमिक्स ये जो वर्ड है इसका ओरिजिन एक ग्रीक वर्ड है, ऑइकोनॉमिक, आइकोनॉमस ऐसा नाम है उसका, ऑइकोनॉमस. ओके, सो इकोनॉमिक्स का ओरिजिन वर्ड इज ऑइकोनॉमस, जिसका मतलब होता है हाउस होल्ड. बघा मी तुम्हाला नेहमी म्हणत असते, मी हर बार आपको बोलते जाती हूँ की वॉट एवर वी आर लर्निंग अबाउट इकोनॉमिक्स, इट स्टार्ट्स फ्रॉम आवर ओन हाऊस, आवर ओन इंडिव्हिज्युअल. ओके, दॅट मीन्स आपल्या स्वतःपासून इकॉनॉमिक्स सुरू होतं अँड देन वी कॅरी इट टू अवर कंट्री, टू अवर ग्लोब, वर्ल्ड, राईट? आणि म्हणून जर तुम्ही त्याचा स्वतःशी संबंध लावू शकलात देन इट विल बी व्हेरी गुड. इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. पॉलिटिक्स किंवा पॉलिटिकल सायन्स याच्यापासून इमर्ज झालेलं हे सोशल सायन्स अर्थात समाजशास्त्र आहे. इट डील्स विथ मॅन्स बिहेवियर. एखाद्या माणसाचं वागणं कसं आहे आणि त्याचा त्याच्या आर्थिक परिस्थितीवर आणि त्याचा त्याच्या आसपासच्या समाजावर कसा परिणाम होईल याबद्दल इकॉनॉमिक्स ने अभ्यासाला सुरुवात केली असं म्हणता येईल. इट डील्स विथ द अनलिमिटेड ह्युमन वॉन्ट्स अँड देअर सॅटिस्फॅक्शन. इट इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. कोणते सांगू शकाल तुम्ही मला हे पार्ट्स? Micro. करेक्ट, मायक्रो आणि Macro. करेक्ट, मायक्रो आणि मॅक्रो. सो मायक्रो इकॉनॉमिक स्टडीज, इकॉनॉमिक म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करता इंडिव्हिज्युअल लेवलवरती. ओके, वेअर ॲज मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये तुम्ही नॅशनल, इंटरनॅशनल लेवलवरचे प्रॉब्लेम किंवा ओव्हरऑल इंडिव्हिज्युअल कसा नॅशनल लेवलशी कनेक्ट होऊ शकतो प्रॉब्लेमशी आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतो हे शिकायचा प्रयत्न करता. The term microeconomics and macroeconomics were originated by Ragnar Fish in 1933. Again, MCQ साठी महत्वाचा मुद्दा असू शकतो. The term microeconomics, macroeconomics were originated or discovered by dash, in dash, right? So remember that. Ragnar Fish in 1933. सो पहिलं सुरुवात करताना हा मायक्रो इकॉनॉमिक्सचा पार्ट सुरू होतो. मायक्रो म्हणजे स्मॉल, अतिशय छोटं. सो मायक्रो इकॉनॉमिक्स जनरली बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल्स किंवा स्मॉल स्केल इकॉनॉमिक्स वरती डील करतं. म्हणजे त्याचं महत्व कमी आहे का? नाही. तुम्ही जर पूर्वीपासून ऐकलं असेल तर आपल्याकडे अशी एक म्हण आहे, पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे जे छोट्यातल्या छोट्या भागात दिसतं तेच विश्वातल्या मोठ्या पसाऱ्यात दिसतं असं. सो आणि सायन्स प्रूव्ज इट की एक छोटा ॲटम आणि त्याच्यात होणारे बदल हे जवळजवळ अख्ख्या विश्वात बदल जे होतात त्यांच्या बरोबर कनेक्ट केले जाऊ शकतात. आय एम नॉट गोइंग डीप इन टू दॅट ॲट ऑल बिकॉज वी आर लर्निंग अबाउट इकॉनॉमिक्स. पण ओव्हरऑल मायक्रो इकॉनॉमिक्स हा मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमी मधला दुवा आहे. छोट्यातल्या छोटा चेंज हा ओव्हरऑल चेंजला, ओव्हरऑल एक्झिस्टन्सला कसा मॅटर करतो हे आपल्याला कळतं मायक्रो इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून. सो सिम्पली व्हॉट दे हॅव रिटन इज मायक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल्स, हाऊसहोल्ड्स, फर्म्स अँड ऑफ इट्स operations.
It studies how individuals make their choices about what to produce, how to produce, and from whom to produce, for whom to produce, and what price to charge. काय बनवायचं, कसं बनवायचं, किती बनवायचं, बरोबर, आणि कुणासाठी बनवायचं, बनवायचं इन द सेन्स कुणासाठी प्रोड्यूस करायचं, आणि त्यासाठी किती चार्ज घ्यायचा, किती प्राइस आकारायची, हे गोष्ट मायक्रो इकॉनॉमिक्स जास्तीत जास्त पद्धतीने डील करतं. Various microeconomics concepts like demand, supply, elasticity of demand, supply, marginal cost, various market forms, etc. are the great significance to managerial economics. असा विचार करा की कुठल्याही प्रकारच्या मॅनेजरियल इकॉनॉमिक्स बद्दल म्हणजेच बिझनेस इकॉनॉमिक्स बद्दल विचार करताना डिमांड सप्लाय सारख्या ज्या कन्सेप्ट आपण गेल्या वर्षी पूर्ण वर्षभर जवळजवळ या कन्सेप्टचा अभ्यास करत होतो, पण या सगळ्या मायक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट असूनही त्याचा इव्हन मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये फार मोठा प्रभाव पडतो. अकॉर्डिंग टू ई बोल्डिंग, मायक्रो इकॉनॉमिक्स इज द स्टडी ऑफ पर्टिक्युलर फर्म्स, पर्टिक्युलर हाउसहोल्ड, इंडिव्हिज्युअल प्राइस, wage, income, industry, and particular commodity. It is called price theory. It is also called as partial equilibrium analysis. So again, मी म्हणेन की ह्याच्यासाठी आपल्या MCQ साठी किंवा इव्हन मोठ्या प्रश्नांसाठी अतिशय महत्वाचा मुद्दा, मायक्रो इकॉनॉमिक्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्राइस थिअरी अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पार्शल इक्विलिब्रियम अनालिसिस. राहील लक्षात तुमच्या हे? काय बरं म्हणतात, मी तुम्हाला प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्या. ओके, यू कॅन गिव्ह इट इन चॅट. तुम्हाला बोलायची गरज नाही जर समजा तुम्हाला बोलायची भीती वाटत असेल तर. ओके, व्हॉट आर द अदर नेम्स फॉर मायक्रो इकॉनॉमिक्स? क्वेश्चन आहे का पुन्हा, व्हॉट आर द अदर नेम्स फॉर मायक्रो इकॉनॉमिक्स? यू कॅन टॉक टू मी. यू कॅन Price theory and partial equilibrium. अनालिसिस. equilibrium. पार्शियल इक्विलिब्रियम नाही, पार्शियल इक्विलिब्रियम अनालिसिस. ओके, प्राइस थिअरी अँड पार्शियल इक्विलिब्रियम अनालिसिस. सो राहील लक्षात त्याचं उत्तर तुमच्या नक्की सगळ्यांच्या? होपफुली तुम्ही फक्त जुन्यांचा आदर्श घेऊन नव्यांचे असं करत नाही आहात की फक्त लॉग इन करताय आणि नंतर पळून जाताय, कारण त्याचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, तुमच्या पेपरात फार गहन असा परिणाम होऊ शकतो. मागचा पेपर आठवा आणि आज काय करायचं ते ठरवा. ओके, सो मायक्रो इकॉनॉमिक्सचा ओव्हरऑल इम्पॉर्टन्स काय? सो पहिली गोष्ट, इट स्टडीज इकॉनॉमिक थिअरी आणि अतिशय इम्पॉर्टंट प्लेस आहे. म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्सचा स्टडी केल्याशिवाय तुम्ही इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश नाही करू शकत, इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश करू शकत नाही, बिझनेस करू शकत नाही, तुम्ही तुमची नोकरी सुद्धा नीट प्रकारे करू शकत नाही, घरचं कामकाज आर्थिक रीतीने सुव्यवस्थित असणं हे सुद्धा करू शकत नाही. सो दॅट इज प्रॉब्लेम ऑफ नॉट स्टडिंग मायक्रो इकॉनॉमिक्स. म्हणूनच त्याला अतिशय इम्पॉर्टंट प्लेस आहे इन द स्टडी ऑफ इकॉनॉमिक थिअरी. सेकंडली, ते दोन्ही प्रकारे वापरता येतं. ते थिअरॉटिकल तर आहेच, पण तितकंच त्याला प्रॅक्टिकल इम्पॉर्टन्स पण आहे. थर्डली, फ्री एंटरप्राइज इकॉनॉमीच्या फंक्शनिंग बद्दल ते एक्सप्लेन करतं. म्हणजे फ्री मार्केटमध्ये कशा प्रकारे आपण लास्ट इयरला बघितले होते वेगवेगळे मार्केटचे फॉर्म, राईट? सो त्या प्रत्येक मार्केटच्या फॉर्ममध्ये फर्म कसं काय काम करू शकते, तिला कसा प्रॉफिट मिळेल, कसा लॉस होईल, सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळेल का, याबद्दलचं सगळं जे फंक्शनिंग आहे त्याबद्दल एक्सप्लेनेशन आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्स मधनं मिळतं. फोर्थ पॉइंट, रीड इट आउट. आयफा, कॅन यू रीड इट आउट? ओके, मला सांगा जे कोणी आता माझं ऐकताय ते तुम्ही जरा हात वर करा बरं, ज्यांना आता या क्षणी माझं बोलणं ऐकू येतंय, जे झोपले नाहीयेत किंवा नुसते लॉग इन करून गेले नाहीयेत. गुड. होपफुली मी तुम्हाला सगळ्यांना एफसीच्या लेक्चरमध्ये पण भेटते असं मी म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही कशा प्रकारे लक्ष ठेवलं पाहिजे. ओके, सो इकरा, कैन यू स्टार्ट रीडिंग फोर्थ पॉइंट? आप चौथा पॉइंट पढ़ सकते हो? Okay, I'll ask another. Suraj, are you there? तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय, राईट? ओके, ठीक.
Yes, ma'am. देन Yes, ma'am. गुड. सो मुस्कान वाच बरं चौथा पॉइंट. आज तू वाच बरं. It tells how million of consumers and procedures is as economic take decision about the allocation of productive resources among million of goods and services. व्हेरी गुड. सो कुठल्याही प्रकारचं प्रोडक्शन आणि कन्झ्युमर रिलेटेड डिसिजन्स असतील तर ते डिसिजन घेण्यासाठी आपल्याला मदत करतं. डिसिजन मेकिंगसाठी कशा प्रकारे रिसोर्सेस रॉ मटेरियल जे अतिशय तुम्हाला आठवत असेल तर अतिशय आपण काय म्हणू लिमिटेड असतात, त्यांची स्केअरसिटी असते, तर ते कसे वापरावेत याचं सुद्धा आपल्याला ज्ञान हे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या अभ्यासातून मिळतं. ओके. सई, रीड द 5th पॉइंट आउट. It explains how through market mechanism goods and services produced in the community are distributed. करेक्ट. मगाशीच म्हटल्यासारखं तुम्हाला जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे गुड्स अँड सर्व्हिसेस अवेलेबल असतात, वेगवेगळ्या प्रकारचं रॉ मटेरियल ज्याला संसाधनं असं म्हटलं जातं, वो भी अवेलेबल रहता है. लेकिन इसका इस्तेमाल कैसे करें, ये जो है ना वो आप मतलब इस्तेमाल कैसे करें, इसका अलोकेशन कैसे करें, इसका डिस्ट्रीब्यूशन कैसे करें, ये हमें माइक्रो इकोनॉमिक्स से पता चलता है. द सेकंड पार्ट, कैवल्य, कैन यू रीड इट? 6th वाला पॉइंट. Yes, ma'am. Okay, read it. It explains the determination of the relative price of the various product and productive services. वेरी गुड. सो मतलब प्राइजेस की रिलेटिविटी के हिसाब से आप कैसे प्रोडक्ट और सर्विसेज का प्राइस डिटरमाइन करोगे. मतलब लेट्स सी कि एक शूज कितने को आ रहा है, एक बॉटल कितनी की है. मतलब यू कैन डिटरमाइन इट बाय रिलेटिव प्राइसिंग. प्राइसिंग जनरल प्राइसिंग थियरी जो जनरली बहुत ही बड़ा वाला पैच है इकोनॉमिक्स में, बड़ा वाला एस्पेक्ट है, हम ये पढ़ सकते हैं थ्रू माइक्रो इकॉनॉमिक्स लेवल. ओके. नुपूर, पुढचं वाच बरं 7वा पॉइंट. Yes, ma'am. इट हेल्प्स वाला. It helps in the formulation of economics policies calculated to promote efficiency, production, and the welfare of Correct. the masses. व्हेरी गुड. सो असा विचार आवाज ब्रेक झाला असेल. नाही, इट्स ओके, नो इश्यूज अबाउट इट. सो असा विचार करा, कुठल्याही प्रकारचा व्यवसाय तेव्हाच चालू शकतो जर समजा एफिशियंटली तो रन होत असेल आणि त्या व्यवसायाची त्या बिझनेसची एफिशियन्सी मेंटेन करण्यासाठी आणि वेलफेअर ऑफ मासेस म्हणजे लोकांचं हित, लोकांची डेव्हलपमेंट, पूर्ण समाजाची. बिकॉज इफ यू सी अ बिझनेस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ सोसायटी. म्हणजे सोसायटीवर अवलंबून असणारा प्रचंड मोठा ऍस्पेक्ट म्हणजे बिझनेस असतो. सोसायटीमुळे बिझनेस रन होत असतो आणि बिझनेसमुळे सोसायटीचं हित होत असतं. सो हे सगळं साध्य करण्यासाठी आपल्याला जे फॉर्म्युलेशन ऑफ पॉलिसीज गरजेचं असतं, ज्याच्यामुळे कमीत कमी प्राइस लेवल पण जास्तीत जास्त फायदा, कमीत कमी कॉस्टिंग, या सगळ्या गोष्टी शक्य होतात, हे मायक्रो इकॉनॉमिक्सच्या स्टडीने शक्य होतं. सो दॅट वॉज अबाउट what is microeconomics and the explanation about importances of microeconomics. आता आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स कडे वळणार आहोत. ओके. सो मॅक्रो इकॉनॉमिक्स हा मॅक्रोज नावाच्या ओरिजिनल शब्दांपासून निर्माण झालेला शब्द आहे. ओके. मॅक्रोज याचा अर्थ असतो ह्यूज, मोठं. ओके. इट इज अ मॅक्रो इकॉनॉमिक्स मीन्स इकॉनॉमिक्स इन अ लार्ज. मॅक्रो इकॉनॉमिक्स स्टडीज द इकॉनॉमीज ॲज अ होल. म्हणजे जसं आपण म्हटलं की मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये एक छोटी डिमांड एकतर एका माणसाची, एका मार्केटची, एका बिझनेसची, एका फर्मची असं न होता मॅक्रो इकॉनॉमिक मध्ये आपण पूर्ण एका अख्ख्या देशाच्या इकॉनॉमीची डिमांड किंवा अख्ख्या जगाची डिमांड ह्याच्याबद्दल बोलतो. सो आपण एक लार्ज पिक्चर बघत असतो. ओके. इट इज ॲग्रिगेटिव्ह इन नेचर अँड टेक्स एंटायर इकॉनॉमी ॲज अ युनिट टू स्टडी. म्हणजे ओव्हरऑल हे जे या अभ्यासाचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही सगळे जे ऍस्पेक्ट आहेत ते एकत्र अभ्यास करता. तुम्ही एका वेळेस पॉवर्टी बघता म्हणजे गरिबी, अनएम्प्लॉयमेंट बघता म्हणजे जॉब नसणं लोकांना,
बेरोजगारी ज्याला आपण मराठीत म्हणतो ते. त्याच वेळी तुम्ही हेही बघत असता की वेजेस किती आहेत, नॅशनल इन्कम किती आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या इकॉनॉमीचा एकत्र अभ्यास करता, त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. ओके. In other words, macroeconomic studies not one economic unit like a firm or an industry, but the whole economic system. म्हणजे फक्त एका फर्मचा, एका माणसाचा असा अभ्यास न करता पूर्ण इकॉनॉमिक सिस्टीमचा अभ्यास मॅक्रो इकॉनॉमिक्स मधून केला जातो. Therefore, it deals with totals, aggregates output, employment, total consumption, savings, investments, national income and general price level. मगाशी म्हटल्याप्रमाणे की एका छोट्या फर्मचा विचार न करता आपण खूप मोठ्या प्रमाणावरती विचार करतो. म्हणजे आपण एका माणसाचं कन्झम्पशन नाही लक्षात घेत, आपण ॲग्रीगेट कन्झम्पशन बघतो. आपण ॲग्रीगेट डिमांड बघतो, म्हणजे सगळ्या जगाची, सगळ्या इकॉनॉमीची डिमांड. आपण ॲग्रीगेट सप्लाय बद्दल विचार करतो. आपण टोटल सेव्हिंग्ज आणि इन्व्हेस्टमेंट बद्दल बघतो, देशाच्या इन्कम विषयी बघतो, देशाच्या जनरल प्राइस लेवल विषयी विचार करतो. ओके. सो ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं तर ऍस्पेक्ट मोठा आहे आणि म्हणूनच पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही नव्याने ज्युनियर मधून सिनियर कॉलेजला आलेला असता, तेव्हा थोडं सोप्या प्रकारचं असं आपण म्हणू इकॉनॉमिक्स होतं. आज थोडीशी त्याची लेव्हल तुम्ही थोड्या काय म्हणू एका वर्षाच्या बुद्धीने तुमची वाढ झाली ना, सो त्याची लेव्हल थोडीशी वरची आहे. ओके. आणि म्हणून तुम्हाला ह्यातलं माझी तुम्हाला खरंच असं रिक्वेस्ट आहे असं म्हणा या क्षणी, की जर समजा एखादाही ऍस्पेक्ट मी बोलत असताना मी कदाचित गडबडीने पुढे बोलून जाईन. आपण ऑनलाईन शिकतोय, मला तुमचे चेहरे दिसत नाहीत, त्याच्यामुळे दिस हॅपन्स की बिकॉज आय एम नॉट एबल टू वॉच यू राईट नाऊ. आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड इफ यू आर अंडरस्टँडिंग द टॉपिक. ओके. एक पर्टिक्युलर गोष्ट जर मी तुमच्या समोर असेल तर मी सांगू शकते की ओके तुला समजला नाहीये किंवा हिला समजला नाहीये, याला समजला नाहीये, मी परत सांगू शकते. पण इथे कसं होतं, मला कळत नाहीये ना तुम्हाला समजतंय की नाही. तर जर समजा एखादी गोष्ट तुम्हाला समजली नाही, मला विचारा, परत परत विचारा, मी तितके वेळा सांगायला तयार आहे, पण मनातल्या मनात ती ठेवून देऊ नका, अदरवाईज त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. ओके. हे इम्पॉर्टन्सेस आपण बरेच वेळा शिकलेत जे पुढे शिकणार होते, आणि म्हणून पहिला हा बेसिक टॉपिक मी ॲज अ रिव्हिजनरी टॉपिक म्हणून तुमच्यासाठी प्रेझेंट करते. अकॉर्डिंग टू बोल्डिंग, मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स नॉट विथ द इंडिव्हिज्युअल क्वांटिटीज. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक हे डोंट डू दॅट अनोटेशन. ओके. मला माहितीये कोण करते ते, सो डोंट डू दॅट. मला माहितीये चुकून झालेलं असू शकतं, मी असं म्हणत नाहीये, तुम्ही मुद्दामून करताय. ओके. सो मॅक्रो इकॉनॉमिक हे इंडिव्हिज्युअल क्वांटिटी बद्दल, म्हणजे इंडिव्हिज्युअल डिमांड, इंडिव्हिज्युअल सप्लाय याच्याबद्दल न विचार करता इट डील्स विथ द ॲग्रिगेट्स ऑफ दोज क्वांटिटी. म्हणजे ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय, नॉट विथ द इंडिव्हिज्युअल इन्कम बट विथ नॅशनल इन्कम. म्हणजे इंडिव्हिज्युअल इन्कमचा नाही विचार करणार मॅक्रो इकॉनॉमिक्स, पण नॅशनल इन्कमचा करेल. नॉट विथ इंडिव्हिज्युअल प्राइजेस बट जनरल प्राइस लेवल्स. नॉट विथ इंडिव्हिज्युअल्स आउटपुट बट नॅशनल आउटपुट. म्हणजे प्रत्येक माणसाने, प्रत्येक छोट्या फर्मने किती प्रोड्यूस केलं याचा विचार नाही करणार, पण जगात किंवा देशात किती प्रोड्यूस झालं याचा विचार करेल. सो इट इज कॉल्ड इन्कम थिअरी और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. ओके. पुन्हा एकदा मॅक्रो इकॉनॉमिक्सची दोन नावं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इन्कम थिअरी और जनरल इक्विलिब्रियम अनालिसिस. With that note, my first question was to you, what are the other names for microeconomics? Can you tell me? Do you remember that? Price theory, partial equilibrium analysis. Very good, very good. आणि आता मग पुढचा प्रश्न असा आहे, what are the other names of macroeconomics? Income theory, general equilibrium Income theory. व्हेरी गुड. सो आता तुमच्या लक्षात आलं असेल की जर समजा आपण असं बघितलं तर मायक्रो इकॉनॉमिक्सला प्राइस थिअरी म्हणतात, कारण त्यात प्राइसिंग विषयी खूप जास्त प्रमाणावर अभ्यास केलेला आढळून येतो. वेअरॅज मॅक्रो इकॉनॉमिक्स डील्स विथ सो मेनी ॲस्पेक्ट ऑफ इन्कम, आणि म्हणून त्याला इन्कम थिअरी म्हणतात. म्हणजे आता तुम्हाला जर मी सांगितलं की मला येताना डिफरन्स लिहून आणा, तर तुम्हाला लिहून आणता आला पाहिजे, येईल का? Yes, ma'am. ओके. तसंच Yes, ma'am. पार्शल इक्विलिब्रियम अनालिसिस बरोबर मायक्रो इकॉनॉमिक्स डील करतं, कारण आपण एका छोट्या फॉर्म बद्दल म्हणजे पार्शली विचार करत असतो. पार्शल याचा अर्थ अर्धा, तुकड्या तुकड्यात केलेला, छोटा.
बरोबर ना, पार्ट मध्ये केलेला. सो त्याचा अर्थ पार्शियल इक्विलिब्रियम अनालिसिस छोट्या छोट्या इक्विलिब्रियम बद्दल विचार करत असतो, वेरॅज मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये मात्र पूर्ण इकॉनॉमी मध्ये इक्विलिब्रियम कसा साधता येईल, इन द सेन्स पूर्ण इकॉनॉमी कशा प्रकारे बॅलन्स्ड असेल, स्टेबल असेल याचा विचार केला जातो. ओके, होपफुली तुम्हाला या बाबतीत फरक कळला असेल आणि तुमचा पहिला टास्क असाच आहे की तुम्ही मला उद्याला मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सचे फरक समजावून सांगायचे. मी उद्या तुमच्याकडून ते रिसाईट करून घेणार आहे. आर यू गेटिंग इट? तुम्हाला काय करायचंय सांगा बरं. Difference. Difference. Difference between micro and macroeconomics. करेक्ट. सो ते लिहून तुम्हाला साधारण 4 ते 5 पॉइंट, फार नाही म्हणते मी, ओके, ते लिहून उद्या मला दाखवायचे इन द सेन्स मला सांगायचे तिथे. आणि जर समजा असं झालं की मी विसरले तर तुम्हीच मला आठवण करून द्यायचे की मी तुम्हाला हा फरक लिहायला सांगितला होता. ओके, लेट्स मूव्ह टू द इम्पॉर्टन्स ऑर सिग्निफिकन्स ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. कशा प्रकारे मॅक्रो इकॉनॉमिक्स आपल्याला खूप हेल्पफुल ठरू शकतं याच्याबद्दल. आणि बिलीव्ह मी, याच्यावर डेफिनेटली मोठा प्रश्न येऊ शकतो. आणि ओव्हरऑल सिलेबसमध्ये आपण काय शिकणार आहोत याचं बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला या प्रकारच्या माध्यमातून येऊ शकतं. ओके, सो फर्स्टली फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमिक सिस्टीम. मॅक्रो इकॉनॉमिक्स गिव्स अस बर्ड्स आय व्ह्यू ऑफ द इकॉनॉमिक वर्ल्ड. तुम्हाला माहितीये का, आपल्या ओव्हरऑल मिथ्समध्ये, मायथॉलॉजीमध्ये किंवा ट्रेडिशन्समध्ये एक अशा प्रकारची कन्सेप्ट आहे जिला म्हणतात गरुड दृष्टी. तुम्हाला माहितीये गरुड दृष्टी काय असते? त्या दिवशी जेव्हा रीडिंग डेचा वेबिनार होता तेव्हा मी या गरुड दृष्टीबद्दल एक्सप्लेन करत होते. यू मस्ट हॅव अटेंडेड दॅट बिकॉज इट वॉज अमेझिंग. लोक पुस्तकांबद्दल बोलत होते. पुस्तकांबद्दल ऐकणं नेहमीच छान असतं. हॅव यू रेड बुक्स? तुमच्यापैकी कोण कोण पुस्तकं वाचतं? जरा हातवर करा बरं. वाव, सो मेनी रीडर्स इन अवर क्लास, राईट? गुड, डोंट वरी. मी तुम्हाला असं सांगणार नाहीये काही पुस्तक आता मला सांगा काय ते, पण तुम्ही जे वाचता त्यांनी आणि जे नव्याने वाचायला विचार करतात, कारण वाचल्याशिवाय तुमचं काही होत नाही. असं म्हटलं जातं की जर समजा एखाद्या म्हणजे मार्क ट्वेन तुम्हाला माहित असेल, हा फार मोठा थिंकर रायटर होता. तर त्याने काय म्हटलं की जर समजा एखादा माणूस वाचता येत नसेल पण वाचत असेल, त्याची जितकी किंमत असेल एखाद्या माणसाची शिक्षित असताना, म्हणजे तो लिटरेट आहे आणि तसं असतानाही त्याने जर वाचलं नाही तर त्या माणसाची जितकी किंमत करता येईल तितकीच किंमत अशिक्षित माणसाची न वाचता करता येईल. म्हणजे थोडक्यात तुम्ही शिक्षित आहात की अशिक्षित आहात याबद्दल काहीच फरक नाही जर समजा तुम्ही पुस्तक वाचत नसाल तर. का बरं असं मोठे लोक म्हणून गेले असतील? आपल्याकडे पण म्हणतात वाचाल तर वाचाल, कारण पुस्तकाच्या वाचनातून आपल्याला खूप चांगला व्ह्यू मिळतो, आपल्याला खूप चांगलं नॉलेज मिळतं. आय एम नॉट गोइंग टू बोर यू विथ दिस टॉक, जस्ट दॅट त्या दिवशी जेव्हा रीडिंग डेचा सेमिनार झाला होता तर त्यावेळी एका पुस्तकाबद्दल मी बोलले होते ज्याचं नाव होतं बिझनेस सूत्र. देवदत्त पटनाईक नावाच्या एका अत्यंत मोठ्या ऑथरचं, अत्यंत मोठ्या थिंकरचं हे पुस्तक आहे, अतिशय सोप्या इंग्लिश भाषेत. म्हणजे कदाचित असं वाटू शकतं की आपण मराठीतच वाचतोय, इतक्या सोप्या इंग्लिश भाषेत. सो त्यांनी कसं सांगितलं की प्रत्येक बिझनेस रन करण्यासाठी किंवा कुठलंही मोठं ऑर्गनायझेशन रन करण्यासाठी तुम्हाला शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दोन्ही विजन्स असणं गरजेचं असतं. तुम्हाला आठवत असेल तर लास्ट सेमिस्टरला आपण प्रयत्न केला की आपण शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म मार्केटमध्ये काय चाललंय, कशा प्रकारे प्रॉफिट लॉस होऊ शकतो याचा अभ्यास करायचा थोडा प्रयत्न केला, बरोबर? सो लॉंग टर्म, दॅट इज बर्ड्स आय व्ह्यू किंवा गरुड दृष्टी, याने ओव्हरऑल इकॉनॉमिक वर्ल्ड मध्ये कसं काय काम चालू आहे हे बघता येतं, ज्याचं आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या अभ्यासातून सोप्या पद्धतीने करणं शक्य होतं. इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द फंक्शनिंग ऑफ कॉम्प्लिकेटेड इकॉनॉमिक सिस्टीम्स. खूप छोट्या छोट्या एकमेकात अडकलेल्या को डिपेंडंट असलेल्या जो कंसेप्ट रहते हैं, जैसे पॉवर्टी अनएम्प्लॉयमेंट पर डिपेंड है, लिटरेसी पे डिपेंड है, लेकिन अनएम्प्लॉयमेंट तो क्यों होती है क्योंकि आपके पास उतना शायद जॉब्स नहीं है और उतना ज्यादा एजुकेशन नहीं है. तो एजुकेशन नहीं है तो इसका रीजन भी पॉवर्टी होता है. मतलब दैट इज लाइक अ विशियस सर्कल. ओके, सो ये विशियस सर्कल जो है वो भी कॉम्प्लिकेटेड सिस्टम, कॉम्प्लिकेटेड इकोनॉमिक वर्ल्ड का ही पार्ट है.
तो उनका एनालिसिस करके कॉम्प्लेक्स इकोनॉमिक सिस्टम को स्टडी करना और इनका वर्क कैसे चल रहा है पूरा का पूरा डायनामिक, इसके बारे में देखना, ये पॉसिबल होता है अगर आप मैक्रो इकोनॉमिक का स्टडी करो तो दैट इज फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमिक सिस्टम. ओके. सेकंड इज फॉर्म्युलेशन ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी. जर तुम्ही बघितलं तर गव्हर्नमेंटला, फायनान्स डिपार्टमेंटला, फायनान्स मिनिस्ट्रीला, आरबीआयला किंवा कुठल्याही ओव्हरऑल अगदी छोट्यातल्या छोट्या बिझनेस पासून, म्हणजे अगदी दुकान असेल ते, मे बी आपलं जनरल स्टोअर असतं ते, पान शॉप असतं ते, कुठल्याही प्रकारचं दुकान असेल किंवा अगदी आपल्या त्या काकू मावशा असतात ना सगळ्या भाजी डोक्यावर घेऊन जाणाऱ्या, त्या तर मॅथ्समध्ये आपल्यापेक्षा तरबेज असतात. समजा त्यांनी आपल्याला म्हटलं 1 किलोची भाजी 35 रुपयाला आणि मग तुम्ही 300 ग्रॅम भाजी घेतलीत की तुम्ही गळपटता. सांगता येतं का पटकन आपल्याला? नाही सांगता येत. पण अशा प्रकारचे जे खूप छोटे-छोटे इकॉनॉमिक डिसिजन असतात, ते लार्जर लेव्हलवरती म्हणजे मोठमोठ्या लेव्हलवरती ॲग्रिगेटिव्ह प्रमाणात घेणं आणि त्याच्या पॉलिसी निर्माण करणं, हे गव्हर्नमेंटसाठी आणि इतर सगळ्या ऑर्गनायझेशनसाठी पॉसिबल असतं, जर समजा मॅक्रो इकॉनॉमिक स्टडी केला असेल तर. कोणत्या-कोणत्या अशा पॉलिसी असतात? फिस्कल पॉलिसी, मॉनिटरी पॉलिसी, इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसी एटसेट्रा. सो फिस्कल पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंटच्या फायनान्स मिनिस्ट्री कडून घेतले जाणारे डिसिजन किंवा ओव्हरऑल गव्हर्नमेंट कडून घेतले जाणारे डिसिजन रिगार्डिंग इकॉनॉमी. सेकंडली मॉनिटरी पॉलिसी, आरबीआय म्हणजे आपली सेंट्रल बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हिच्याकडून घेतले जाणारे मनी रिलेटेड, मनी कंट्रोलिंग रिलेटेड डिसिजन्स, ज्याला मॉनिटरी पॉलिसी म्हटलं जातं. इम्पोर्ट एक्सपोर्ट पॉलिसीज तर प्रत्येक वेळी ते गव्हर्नमेंट, ते मिनिस्ट्री हँडल करत असतं टू प्रमोट इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. So third importance is study of microeconomics. Macroeconomics helps in the study of concepts and principle of microeconomics. थोडक्यात असं आपण म्हणत नाही की अरे मी मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतोय ना, म्हणजे मग मी मायक्रो इकॉनॉमिक्सचा काही संबंधच नाही, असं नाहीये. ते एकमेकात दोन्ही गुंतलेले असे सब्जेक्ट आहेत. ओके. आणि मायक्रो इकॉनॉमिक्सचं कनेक्शन, त्यात सांगितलेल्या कन्सेप्टचं, प्रिन्सिपल्सचं कनेक्शन हे अतिशय गरजेचं असतं त्याचं समजून घेणं मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून. इट ऑल्सो हेल्प्स टू डेव्हलप अँड एक्सपांड मायक्रो इकॉनॉमिक्स थिअरीज. म्हणजे त्याचा वापर करून मायक्रो इकॉनॉमिक थिअरी एक्सपांड करणंही शक्य होतं. ओके. Then solve economic problems. Macroeconomic helps in solve the economic problems of unemployment, inflation, poverty, etc. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करून खूप मोठ्या प्रमाणावरचे जो सोशल कॉजेस रहते हैं, सोशल प्रॉब्लम्स रहते हैं, वो सॉल्व करना बहुत ही ईजी, आई कैन से ईजी बट पॉसिबल रहता है. कौन से ये प्रॉब्लम्स रह सकते हैं? अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, इन्फ्लेशन मतलब भाववाढ, पॉवर्टी, गरीबी. तो ये सब जो प्रॉब्लम्स इकोनॉमी में रहते हैं जिसकी वजह से आम आदमी बहुत ही परेशान रहता है, तो ये प्रॉब्लम सॉल्व करने के लिए मैक्रो इकोनॉमिक स्टडी का इस्तेमाल किया जाता है. देन देयर इज प्रोवाइड इंफॉर्मेशन. जस्ट अ मिनट. ओके. मैक्रो इकोनॉमिक के स्टडी के वजह से हम बहुत ज्यादा इंफॉर्मेशन ले सकते हैं अबाउट नेशनल इनकम, एग्रीगेट डिमांड एंड सप्लाई, एग्रीगेट सेविंग्स एंड इन्वेस्टमेंट, जनरल प्राइस लेवल एंड सो ऑन सो फोर्थ. सो वी कैन कंपेयर इट बेसिकली. मतलब इंटरनेशनली, नेशनली हम कंपेयर कर सकते हैं और बता सकते हैं कि हमारे यहाँ क्या प्रॉब्लम है, हम इससे क्या कर सकते हैं. ओके. इट एक्सप्लेन द वेरियस एस्पेक्ट ऑफ इंटरनेशनल ट्रेड सच एज बैलेंस ऑफ पेमेंट. तो मतलब ये बहुत सारे एस्पेक्ट को एक्सप्लेन कर लेता है कि हम इंटरनेशनल ट्रेड में कैसे कर सकते हैं. ओके. बैलेंस ऑफ पेमेंट जैसे क्या होता है, हमारी कंट्री कुछ चीजें एक्सपोर्ट करती है, कुछ चीजें इंपोर्ट करती है. इंपोर्ट मतलब बाहर से खरीदना, एक्सपोर्ट मतलब बाहर बेचना. सो जब भी हम इंपोर्ट और एक्सपोर्ट खरीदते हैं वो दोनों इक्वल तो नहीं रहते. इनमें जो डिफरेंस रहता है, तो वो डिफरेंस अगर हमारे इंपोर्ट ज्यादा है, एक्सपोर्ट कम है, तो वो डिफरेंस को बोला जाता है निगेटिव बैलेंस ऑफ पेमेंट. अगर हमारे एक्सपोर्ट ज्यादा है, मतलब हम ज्यादा बेच रहे हैं, कम खरीद रहे हैं, इंपोर्ट्स कम है एज कंपेयर टू एक्सपोर्ट, देन हम बोल सकते हैं हमारा पॉजिटिव बैलेंस ऑफ पेमेंट है. तो इसमें जो बैलेंस ऑफ पेमेंट के निगेटिव होने के चांसेस ज्यादा है, तो वो कैसे हम टैकल कर सकते हैं, इंटरनेशनल ट्रेड कैसे बढ़ा सकते हैं, इसके बारे में भी इंफॉर्मेशन हमें मैक्रो इकोनॉमिक स्टडी से मिलती है.
So that was 5th point. Now the 6th, 7th, 8th and 9th point were business cycle. Macroeconomic helps to analyze business cycle or a trade cycle. ट्रेड साइकिल मतलब क्या? जनरली आप अगर मार्केट में देखो तो मार्केट में इस स्टाइल के ऑसिलेशंस होते रहते हैं. ओके, ये ऑसिलेशंस मतलब ऊपर नीचे जाना मार्केट, इसको बोला जाता है बिजनेस साइकिल. ये कैसे होता है? जैसे कि पहले आपके मतलब ये तो पूरा अलग सा टॉपिक है जिसमें बहुत टाइम लगने वाला है, लेकिन आप एकदम ट्रफ पे जाते हो, रिसेशनरी पीरियड है, तो यहाँ पर प्रॉस्पेरिटी का पीरियड है, आप रिकवरी पीरियड में हो, यहाँ पर पीक पे जाते हो, मतलब आप एकदम अच्छी इकोनॉमी चल रही है, तो फिर से उसके बाद नीचे जाते हो. और ऐसा बोला जाता है और ऐसा प्रूवन भी है कि पिछली वाली जो स्टेट है उसकी वजह से नेक्स्ट वाली स्टेट आती है. तो ऐसे प्रकार के ट्रेड साइकिल हमेशा चले आते हैं और ऐसे ट्रेड साइकिल इकॉनॉमी को इनस्टेबल बनाते हैं. ओके, मतलब पुरी स्टॅबिलिटी आपल्याकडे जी असते इकॉनॉमी मधली ती पूर्णच्या पूर्ण घालवून टाकायचं काम ही बिझनेस सायकल, ट्रेड सायकल करतात. आणि त्यामुळे त्यांना कर्ब करणं, त्यांना त्यांची फ्लक्च्युएशन्स कमी करणं आणि जर झालेली बिझनेस सायकल असेल ती कशी कंट्रोल करता येईल यासाठी सोल्युशन शोधण्याचं काम मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या स्टडीमधून करता येतं. इन्फ्लेशन डिफ्लेशन म्हणजे तर भाववाढ आणि भाव कमी होणं. आता तुम्ही म्हणू शकता असं की मॅडम जर समजा प्राइस कमी होत असतील तर बेस्ट ना, सगळ्यांसाठी चांगलंच आहे, बरोबर आहे ना? असंच असतं ना, भाव कमी होणं चांगलंच असतं ना. कुणाकुणाला असं वाटतं सांगा बरं, भाव कमी होणं म्हणजे डिफ्लेशन म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ? असं वाटतं की येस, बेस्ट, भाव कमी होणं हेच सगळ्यात चांगलं आहे. इन्फ्लेशन बरोबर आहे, भाव वाढणं चांगलं नाही, पण डिफ्लेशन बेस्ट आहे. सांगा बरं, हात वर करा ज्यांना असं वाटतं की डिफ्लेशन इज गुड. ओके, सो कुणालाच वाटत नाही असं आपण म्हणूया, गुड फॉर यू. सो कारण अति प्रमाणावर एक्स्ट्रीम डिफ्लेशन, एक्स्ट्रीम इन्फ्लेशन इज नॉट युजफुल. म्हणजे जसं आपण म्हणतो की कुठल्याही प्रकारे भाव वाढलेलाही चांगला नाही, पण भाव कमी होणंही चांगलं नाही. जर समजा भाव कमी झाले तर रिसेशनरी पिरियड सुरू होतो आणि म्हणून हा पण एक बिझनेस सायकलचाच भाग आहे. सो मॅक्रो इकॉनॉमिक्सचा जो स्टडी असतो तो आपल्याला असं अनालाइज करायला मदत करतो की इन्फ्लेशनचे इफेक्ट काय आहेत, डिफ्लेशनचे इफेक्ट काय आहेत आणि कशा प्रकारे आपण इन्फ्लेशन आणि डिफ्लेशन कंट्रोल करू शकतो. ओके, macroeconomics helps to achieve the goals of economic growth, higher level of GDP and higher level of employment. It helps us to analyze and understand overall performance of the economy. लक्षात ठेवा की आपण हा सगळा खटाटोप हा पैशांसाठी करतोय, इन्कमसाठी करतोय आणि मग हे जे इन्कम आहे, ही जी ग्रोथ आहे तिचा अभ्यास करणं आणि ते गोल अचीव करणं देशासाठी हे अत्यंत गरजेचं असतं. तुम्हाला जर आठवत असेल तर गेल्या काही लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये असं म्हटलं जात होतं की भारताच्या जीडीपीची ग्रोथ -23% झाली. डू यू रिमेंबर दॅट? असं काही झाल्याबद्दल -23% जीडीपीची ग्रोथ होणं याचा अर्थ जर समजा तुमचं इन्कम 100 असेल लास्ट इयरला, ओके, आपल्याकडे इयर नाही, क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे 3 महिन्यांची ग्रोथ रेट तपासली जाते. ओके, पण जर समजा मागच्या क्वार्टरचा माझा 100 इतका जीडीपी असेल तर त्यात 1% ग्रोथ म्हणजे माझं या क्वार्टरचं जीडीपी, माझं या क्वार्टरचं उत्पन्न 101 असतं, बरोबर, 1% ग्रोथ म्हणून. पण -23 म्हणजे असा विचार करा की जवळजवळ 77 झाला माझा जीडीपी, बरोबर, 23% कमी झाला माझा जीडीपी. ते मला 100 मिळाले होते पैसे गेल्या वेळी रुपये, आता 77च मिळाले. हे मी फक्त 100 रुपयांबद्दल म्हणते. थिंक अबाउट द प्रॉब्लेम वेअर द ग्रोथ रेट वॉज our GDP is billions and trillions and it is financing the whole country. सगळ्या देशासाठी पैसा पुरवण्याचं काम करताय आणि अशावेळी -23 ग्रोथ रेट, डिग्री नाही 23% ग्रोथ रेट कमी होणं, दॅट वॉज अ डिझास्ट्रस सिच्युएशन. पण अशावेळी तुम्ही लक्षात घेऊ शकता की त्यावेळी पॅन्डेमिक चालू होतं, लॉकडाऊन होतं आणि आता मात्र आपण चांगल्या प्रकारे रिकव्हर केलेलं आहे. ओके, त्याच्याच पुढच्या क्वार्टरला आपला ग्रोथ रेट -7 डिग्री सेल्सिअस नाही, -7% दिसला आणि
त्याच्यानंतर मात्र आपण चांगल्या प्रकारे रिकव्हर करतोय असं आपण म्हणू शकतो. सो अशा प्रकारचे जे ग्रोथ रेट असतात, अशा प्रकारचा जो जीडीपीचा अभ्यास असतो, ते मॅक्रो इकॉनॉमिक्स मधनं पॉसिबल होतं. ऑल्सो इट हेल्प्स टू अंडरस्टँड द इकॉनॉमिस्ट. म्हणजे इकॉनॉमिस्टना, जे इकॉनॉमिक्सचा अभ्यास करणारे लोक असतो, त्यांना पॉलिसी फॉर्म करण्यासाठी, योग्य प्रकारे डिसिजन घेण्यासाठी, सोशल प्रॉब्लेम्स जे असतात त्याचं सोल्युशन फाइंड आउट करून समाजाचा विकास करण्यासाठी, त्यासाठी कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी जे इकॉनॉमिस्ट अभ्यास करत असतात, त्यांना अभ्यासासाठी मॅक्रो इकॉनॉमिक्स इज अ ग्रेट मीडियम टू लर्न. ओके, सो होपफुली मी तुम्हाला खूप बोर करत नाहीये. एक तर आपलं पहिलंच इकॉनॉमिक्सचं लेक्चर आहे, पण तुम्हाला समजून आलं असेल की काय प्रकारे इकॉनॉमिक्स वर्क करतं. बरोबर. आज मी तुम्हाला याची ओव्हरऑल हे पाठवीनच PDF. आणि तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला यातले जे स्कोप आहेत, मी तुम्हाला मगाशी सांगितलं, तुम्हाला यातला डिफरन्स बघायचा आहे. आणि स्कोप जे आहेत, स्कोप किंवा सब्जेक्ट मॅटर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स, तुम्हाला त्या सगळ्यातून एकदा नजर घालायचे. ओके, 8च पॉइंट आहेत, पण ते कोणते आहेत हे तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये मला उद्या दिसलं असलं पाहिजे लिहिलेलं. जमणार आहे तुम्हाला की तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे? स्पीक अप पीपल. Yes, ma'am. जमेल तुम्हाला? Yes, ma'am. ओके, सो Yes, ma'am. ग्रेट. मग तुम्ही असं करू शकता ऑब्व्हियसली की हे जे मायक्रो इकॉनॉमिक्स बद्दलचा स्कोप आहे तो तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करू शकता. उद्या आपण त्याच्यावर स्कीम थ्रू करून आपल्या पुढच्या युनिटकडे जाणार आहोत, विच इज अगेन पुढचे युनिट जरा जास्त कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे मी ह्याच्यावर जास्त फोकस दिलेला नाहीये, कारण हे ऑलरेडी आपण बरेच वेळा शिकलोय आतापर्यंत. ओके, त्यातून तुम्हाला काहीही शंका असेल तर प्लीज मला सांगा. तुमचे जे नंबर आहेत, नाव, नंबर आणि आता फॅकल्टीची गरज नाही, सो नाव आणि नंबर ते चॅट बॉक्समध्ये टाका. आणि जशी मी व्हिडिओ अपलोड करेन प्लीज तिथे पण न विसरता ते तुमचे नंबर आणि नाव येऊ द्या. त्याबरोबर तुमची जर काही कॉमेंट असेल त्याच्यावर तर तीही मला समजू द्या. म्हणजे एखादी क्वेरी असेल, एखादा डाऊट असेल किंवा तुम्हाला काय समजलंय हेही असेल तर, कारण त्यातून आपल्याला लक्षात येईल की आपण कुठल्या प्रकारे आपल्या क्लासेसची डायरेक्शन ठरवायची. ओके, आणि तुम्हाला उद्याला मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या फरकाचे 5 मुद्दे लिहून आणायचे. बरोबर. यू हॅव टू राईट 5 पॉइंट्स ऑफ डिफरन्स बिटवीन मॅक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. देन प्लीज डू इट अँड we'll see you tomorrow then at the same time, right? Are you okay? Happy? Sad? Let me know that.